पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काय झालंय निलिमा, आज जे झालं ना ते खूप वाईट झालं. काय निलिमा, त्या शेठच्या गाडीला आग लागली, पण तुझं असं म्हणणं आहे की ती आग मुद्दाम लावली गेली. सो व्हॉट? सो व्हॉट? अगं खाली काय झालं बघितलंस ना? उगाच वादाला मुद्दा मिळाला. हे बघ, मी कोणालाही पॉइंट आउट केलेलं नाहीये. हो, पण दत्ता आणि सरिताला तर तसंच वाटलं ना. आता त्यांनी तसा विचार केला, त्यात माझा काय दोष? आणि अजूनही माझं हेच मत आहे की हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. मलाही तेच म्हणायचंय. घरात आणखीन कोण आहे ज्यांनी हे केलं असं तू प्रूव्ह करशील? बाहेरच्यांनी कोणीतरी केलं असेल, मी नाकारत नाहीच आहे, पण ते घरच्यांनी स्वतःवर ओढून घेतलं. पण जे झालं ते झालं ना. का? असं कसं? कोणी केलं हे शोधायला नको? पण ह्या तुझ्या शोधामध्ये ना दत्ता आणि सरिता हर्ट झाले. माझं बोलणं हे एक निमित्त झालं रे. मुळात आपली जमीन त्यांना मिळालेली नाही याचं दुःख त्यांना अधिक होतं. शेवटी तोच विषय समोर आला ना. पण ह्या सगळ्या भांडणामध्ये एका प्रश्नाचं उत्तर तर मिळालंच नाही. त्या जतीनबाईशी आणि कुमुदबेनशी काय बोलणं झालं? सांगेन, पण आता नाही. मग कधी? आधी त्या गाडीला आग कशी लागली ते तू सांग. पुन्हा तेच? हो तेच. जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी तुला सांगणार नाही की आमच्यात काय बोलणं झालं ते. ओके? सरिता थांब, बस आहे. सकाळपासून घुम्यासारखा फिरतोस घरात. तुका काय झाला मका कळता? कळता नाही, पण हय कोणाक दया येणार नाही. ह्या बघ, माका या घरात वाद नको होत एवढाच माहित हा. वाद काय आमच्यामुळेच होतात काय? काल जाऊबाईंनी आमच्यावर का आरोप केल्याने बघितलास ना. आमचं काय डोका फिरला हा काय लोकांची गाडी पेटवूक? अगो पण निलिमान, तुम्ही पेटवलास असा म्हटला काय? तो दुसरा कोण होता थय? म्हणाल एवढा भांडण, आणि तो तुमचा जमिनीचा जमीन देत आहे असा भाऊजी स्वतः बोलले होते. सह्या करूक पण तयार झाले होते. आता तेच फिरले तर राग येणार नाही का आमका? अगो पण तुमका जमीन मागू कोणी सांगितला होता? तुमच्या वाट्याची जमीन हा ना. काय रवला हा त्या जमिनीत? काय नाही सरिता, तुका सांगून कळणार नाही गो. या बघ, आता काल काय झाला ना आता झाला. ह्याच्या पुढे या घरात कालच्या सारखी भांडणं होता कामा नये. हिला लक्षात ये माधवा. सरिता चहा आणगो त्याच्यासाठी. नको, राहू दे. घेवा, नाहीतर परत माका मी चाय दिले नाही तुमका असं ऐकून घेऊक लागत्याला. तसं नाही सरिता, तू जरा इथेच थांब. काय झाला आता? तुमका पण ऐकूच हा काय? तसं नाही, मला तुझ्याशी बोलायचं आहे. जे काही गैरसमज झालेत ते दूर करायला हवेत ना. गैरसमज आमचेच होतात. हा, आमका काय अक्कल हा ना. आम्ही अडाणी माणसा. कोणी काय पण आरोप केल्यानी तर सगळे आरोप आम्ही अंगावर घ्यायचे आणि गप रवायचा. हे बघ, निलिमाने जो आरोप केला ना तो चुकीचाच आहे. गाडीने पेट घेतला हा एक अपघात सुद्धा असू शकतो. त्यात
तुमचा काही दोष नाहीये. आता सारवासारव करून काय उपयोग हा? अगो सरिता, तो काय सांगता आता ऐकून तरी घे. आई, मी बोलतो सरिताशी. सरिता, हे बघ, चूक माझी झाली, मान्य मान. मी आधी जमीन देतो म्हणून म्हणालेलो आणि नंतर मीच नाही म्हणून म्हणालो. अगं पण त्या पाठी काही कारणं आहेत माझी. समोर दिसतंय तसंच असतं असं नाहीये ना. माधवा, काय झालं रे? आई, मुंबईत आमचं घर आहे. आम्ही दोघेही नोकरी करतो. आर्ची शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकतो. सगळं आहे. पण हे सगळं सांभाळताना शहरात आमची एवढी ओढाताण होते ना. आणि म्हणावा तसा बँकेत बॅलन्स नसतो. आमच्याकडे घबाड हा काय भाऊजी? अगं तसं नाही म्हणायचंय मला, पण तू समजून घे ना. बघ, शहरात आमचं एक मोठं घर आहे. ते स्वतःचं घर असणं ही एक इन्व्हेस्टमेंट असते, म्हणून ते आम्ही घेतो. पण ह्या मोठ्या घराचे हप्ते फेडताना नाकी 9 येतात. त्यात परत आर्चिसचं शिक्षण आहे, त्यालाही खर्च येतो. ह्या शिक्षणानंतर त्याला परदेशात शिकायला पाठवायचंय, तिथेही खूप खर्च असणार. त्याची व्यवस्था आधीपासूनच करायला नको का? त्याचं तिथलं राहणं, तिथलं शिक्षण सगळंच बघायला हवं. आमच्याकडे गाडी आहे, पण ती चैनीची वस्तू म्हणून नाही, तर एक गरज म्हणून. तिथलं राहणीमान खर्चिक आहे. ह्याला त्याला असा पैसा जातच असतो. महिन्याच्या शेवटी जेव्हा हिशोब करायला बसतो ना, तेव्हा पैशाचं गणित मांडताना त्रास होतोच. त्यात परत तुला माहित असेल, मध्येच कॉलेजमध्ये स्ट्राईक झालेला, कॉलेज बंद झालेलं. 2-2 महिने पगार उशिरा मिळत होता. तेव्हा सगळी जबाबदारी निलिमावरच होती. निलिमाच्या सुद्धा टूर्स असतात कंपनीच्या, त्यालाही खूप खर्च येतो. हा, अर्थात तो खर्च कंपनी देते, पण त्याआधी आगाऊ तेवढीच रक्कम आपल्याजवळ असायला हवी, ही फॅक्ट आहे. त्यात परत शहरातल्या असल्या कंपन्यांचा काही भरोसा नाही. ती कंपनी कधी बंद पडेल याचा काही भरोसा नाही. मग सांग आता काय करायचं आम्ही? ही जमीन एवढीच आमची इन्व्हेस्टमेंट नाही का? या सगळा असा हा, आणि तू काय सांगितलंच पण नाही कधी. हाय, माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा असं मला नाही वाटत. तू दत्ता तिथे राबत असतो, कसा घर चालवतो ते मी बघतो ना, म्हणून त्यालाही नाही बोललो. उगाच त्याला टेन्शन कशाला. पण आज हे सगळं बोलावंसं वाटलं, याचं कारण म्हणजे हा झालेला गैरसमज दूर व्हावा असं मला वाटलं म्हणून. सरिता, ऐकलंस ना आता? सगळ्यांची रडगाणी आम्ही ऐकायची, आणि आम्ही रोज कोंबडं कापून खातो ना, ऐशारामात खाव. सरिता, अगं मला तसं नाही म्हणायचंय. मग आमचा त्रास तुमका दिसत नाही? तुम्ही उद्याचा विचार करतास, आम्ही आज कशी जगता तर दिसत नाही तुमका? खरं तेवढा सोना, त्याचा काय उपयोग आहे आमका? आमचाच नशीब खोटा, ते काय कोण करणार? आणि करता येणारा असला तरी कोण काय करणार नाही, हा कळला आम्हाला. अगं सरिता, त्या काय खोटं बोलता हा काय? त्याचा संसार नाही काय? अगं त्याचं पण एक झील हा. ते का काय नको काय नंतर? आणि आमची पोरा भीक मागू दे? भाऊजी, हात जोडताय मी तुमका. आता काय दिलास तरी आमका नको. सरिता, जेवढं माझ्याकडून जमेल ना तेवढं मी करेनच. अगं पण आता अभिरामाचा सुद्धा आपण विचार करायला हवा. त्यांनी जाऊन ते कागदपत्रांचं, जमिनीच्या कागदपत्रांचं सगळं केलंच ना. ते कशासाठी केलं? आपल्या घरासाठीच ना.
आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं, हो की नाही? आम्ही आमचा कायदा बघून घेऊ. आता तुम्ही काय करून आमच्यावर उपकार नको करू. सरिता, देवा तुमचा चाय गरम करून आणते. यंका पण चाय आणते. हे राबूचा पण माकाच लागता. बघते आता मी काय मिळतं आता. सरिता, सरिता, हा हो तुम्ही? आई बाबा कुठे आहेत? हा तेच. देविका, आई बाबांना बोल. हो. आई, बाबा. काय ग देविका? ग देविका काय झालं? अरे अभिरामराव, तुम्ही कधी दिल्यात? येवा आत येवा. आता पाहुणचार नकोय. देविकाकडे काय निरोप पाठवला तुम्ही? हे लग्न नाही होणार. मग काय करायचं काय आम्ही? किती दिवस झाले आम्ही फक्त बोलतच असो. लग्नाची तारीख काय ठरणार नाही आणि बोलणी काय पुढे होणार नाही. आणि ह्या चेडू आम्ही किती दिवस घरात बसून ठेवचा? गावातील लोक आमका विचारतात. किती जणांची तोंडा बंद करायची? एक मिनिट थांबा. मी सभ्यपणाने बोलतोय ना, याचा गैरफायदा घेऊ नका. मी बोललो ना लग्न होणार म्हणजे होणार. आता लग्न होणार की नाही ही शंका मनात नाही ठेवायची. जशी देविका तुमची मुलगी आहे ना, तशी माझी होणारी बायको आहे ती. आता मी जे सांगेल तेच होईल. देविका, कॅलेंडर आण. हो. तुम्ही आधी आत येऊन बसा. हे घ्या. या तारखेला आमचं लग्न होणार. देविका, डोंट वरी. जी तारीख ठरवली आहे ना, त्याच तारखेला लग्न होणार आहे. येतो. तरी मी सांगत होते, हय कोण नाही हा आपला. सगळी जण फायदो घेतात आपलं. पण ऐकशाल तर खरा. आता करत बसा. माझे भाव, माझा घर, बाका काय हय रवायचा नाही हा. आई काय करतेस तू? आई कुठे निघाली आहेस तू? मी जाताय माझ्या बाहेराक. काय झालंय एवढं? जेवताना काय झालं तर बघितलंस ना? आई अगं झालं ते झालं. एवढं मनाला लावून का घेतेस तू? मनाक लागूचा नाही काय? माणूस हाव मी, दगड नाही. ह्यो तुमचं बापूस दगडच असा. म्हणान सगळं ऐकून घेता. तुम्ही काय मागितलास तर दाय म्हणता. पण घरासाठी काय करूचा लागला तर आपल्याकडे जा हा तापड देता. आणि घरात त्याका काय दिल्या? आपल्या काय दिल्या? फक्त अपमान. जो येतो तो अपमान करता. पका राग येता बी बोलतय. पण ह्यो माणूस दगड बनून सगळं ऐकून घेता. पण दगडात पण कधीतरी पाजर फुटताच ना. बोलत नाही पण आतून खचता. आणि ज्या घरात माझ्या गोवाचा अपमान व्हायत असतात त्या घरात आता मी थांबणार नाही. आई आई तू कुठेही जाणार नाहीयेस. मग काय करू? या घरात राहून सहन करू सगळा? या घरात फक्त मोलकर आणि भैया. सरिता या कर ता कर. पण सरिता काय हवा नको? माझ्या पोरांचा काय होता? त्याची कोणात काय पडलेली नाही हा. आई अगं सगळं ठीक होईल. कधी? अर्धी लाकडं मसणात गेल्यावर? पूर्वा नाही गो, आपण फक्त स्वप्न बघायची. ती स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. किती आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करतो ना म्हणा.
वय ना हो? तुम्ही शांतच राहा. मी आता ह्या घर सोडून जाते, पण माझ्या पोरांका तरी त्यांचा हक्क मिळू दे. त्यांचा तरी भला करा. सरिता, मी आता थांबणार नाही. आई तू कुठेही जाणार नाहीयेस. अगं तुला राग असेल तर तू माझ्यावर काढ, मला ओरड, मला मार, पण तू नको ना ग जाऊस आई. पूर्वा बाजू हो. दादा दादा लवकर ये. त्याचा बोलवू नकोस. माझा निर्णय आता बदलूच आहे नाही. दादा सरिता, काय झालं? दादा बघ ना, आई घर सोडून जाते. आई, बॅग ठेवा आधी. गणेशा, मी आता थांबूच आहे नाही. तुम्ही दोघा जण तुमची काळजी घ्यावा. हय आपला कोट आहे हा, आणि ह्यांची पण काळजी घ्यावा. येत आहे मी, पण मी आता थांबणार नाही. आई 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 अगं नको ना जाऊस. पूर्वा, नको आता माका अडवू. लय केलं या घरासाठी, पण कोणाक माझी दया येत नसत तर काय उपयोग हा? आई, अगं आमचं काय? तुमच्यासाठीच सगळा करत होतय ना. तुम्ही येताच तर चला माझ्या वांगडा, पण मी आता हय थांबणार नाही. दोघं काळजी घेवा. गणेशा, खाली जाऊ नको रे बाबा. आई, तू कुठेही जाणार नाहीयेस हा? गणेशा, नको रे बाबा हट्ट करू. या घरात राहण्याचा तर काय अर्थ नाही हा. कोणाक माझी काय किंमत नाही हा. जाऊ दे बघा. काका, आजी आजी बाहेर ये ना, कुणीतरी थांबवणार आहे आईला. आई नको. सरिता, अगो काय हा या? सरिता, अगं ही बॅग घेऊन कुठे निघाली आहेस? मसलत जात आहे. काय करूचा हा तुमका? अगो पण काय झाला हा? आहे हे तुम्ही विचारतास? तुमच्यासाठी तिन्ही लेख सारखेच असं म्हणतात ना. घरासाठी कोण जास्त मरता? मधलो लेख ना. पण काय देऊचो झाला तर तुमका मधलो लेख दिसत नाही, थोरलो नि धाकटच दिसता ना. सरिता, अगं तसं नाहीये ग. भाऊजी, तुम्ही तर काय बोलूच नको. तुमचो भाव या घर कसा चालवता आता माहित नाही तुमका. एकदा पेढीवर जाऊन बघा. कानातल्या पुड्या किती वेळा गहाण ठेवल्यानी, मंगळसूत्र किती वेळा मोडल्यानी, पण मी गप रावलंय. कित्या माझ्या या लेकरांसाठी गप रावलंय. पण आता नाही, बस झाला. ज्या घरात मका किंमत नाही, माझ्या खोवाक किंमत नाही, त्या घरात मी आता राहणार नाही. आई, सरिता, काय हा वेडेपणा? गणेशा, बाजू खो, मका नको आडू. सरिता, तू पूर्वा आणि गणेशला सोडून जाणार आहेस? वेळ पडली तर मी त्यांना घेऊन जाईन. तू कोणालाही कुठेही घेऊन जाणार नाहीयेस, आणि तू स्वतःही कुठे जात नाहीयेस. जाऊबाई, तुम्ही नको माका सांगू. दरवेळा तुमच्या मर्जीनुसार सगळा होईल असा नाही हा. मी माझो निर्णय घेतलेला हा. मी जाते, तुम्ही राहा, खावा सगळा. हे बघ, ती जमीन आम्ही का दिली नाही हे तुला चांगलंच माहितीये. माधवनी तुला सांगितलंय. तुम्ही भविष्याचा विचार करतास ना. पण आत्ता माझ्या संसाराचा काय चालला हा ता मी बघते. सगळा संपलेला हा. माझ्या संसाराचे हाल आता माका बघवणार नाही. आहे निघते. सरिता, जाऊ नकोस गो. असं काय करतस? मी हात जोडते. आहे तुम्ही हात नको जोडू, पण मी आता हय थांबणार नाही. माझ्या लेकरांका सांभाळा. बस झाला. आई
आई मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. सरिता, अगो त्या 2 पोरांचा तरी विचार कर. जाऊ नको असा. सरिता, जे काय झालं ना त्याच्यासाठी सॉरी ग, पण तू जाऊ नकोस. सरिता, ती बॅग नेऊन आत ठेव. काय झालंय वहिनी? ही बॅग? अरे ती घर सोडून चालली आहे. काय वहिनी? आता कुणी कुठेही नाही जाणार हा? कारण या घरात आता शुभ कार्य होणार आहे. वहिनी, मी माझं लग्न ठरवून आलोय. लवकरच लग्न होईल.